नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये 10 बाय 12चा एक रूम प्लास्टर करण्यासाठी किती खर्च येईल, मटेरियल खर्च व कामगार खर्च। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 10 बाय 12चा एक रूम आहे, म्हणजे 4 भिंती आणि सिलिंगचं टोटल प्लास्टर करण्यासाठी मटेरियल खर्च व कामगार खर्च किती येऊ शकतो या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे। मित्रांनो, माहिती सुरू करण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, 10 बाय 12चा जो एक रूम आहे ते एका भिंतीचं स्क्वेअर फूट काढलं तर रूमची उंची सरासरी 10 फूट असते, रूमची लांबी 12 फूट आहे, म्हणजे 12 गुणिले 10 केले म्हणजे एका भिंतीचं स्क्वेअर फूट काढलं तर टोटल 120 स्क्वेअर फूट येणार आहे। समोरील भिंत सुद्धा तशीच 12 बाय 10 म्हणजे टोटल 120 स्क्वेअर फूट। 120 स्क्वेअर फूटच्या दोन भिंती, तिसरी जी भिंत आहे ती 10 बाय 10ची 100 स्क्वेअर फूट, चौथी भिंत आहे 10 बाय 10ची म्हणजे 100 स्क्वेअर फूट। 120 स्क्वेअर फूटच्या दोन भिंती आणि 100 स्क्वेअर फूटच्या दोन भिंती आणि सिलिंग 10 बाय 12 म्हणजे 120 स्क्वेअर फूट। समजलं? या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर 560 स्क्वेअर फूट, म्हणजे टोटल 560 स्क्वेअर फूट येणार आहे 10 बाय 12च्या एका रूमचं। आता त्या रूम मध्ये एक खिडकी आहे, खिडकीची साईज किती आहे 4 बाय 4 म्हणजे 16 स्क्वेअर फूटची खिडकी आहे आणि त्या रूम मध्ये एक चौकट आहे 7 बाय 3 म्हणजे टोटल 21 स्क्वेअर फूट। खिडकी आणि चौकट आहे, जो मोकळा पोर्शन आहे तो आपल्याला वजा करायचा आहे, कारण तिथे आपल्याला प्लास्टर करायचे नाही। म्हणजे खिडकीचं 16 स्क्वेअर फूट आणि चौकटीचं 21 स्क्वेअर फूट यांची बेरीज केली तर 37 स्क्वेअर फूट। 37 स्क्वेअर फूट आपल्याला वजा करावे लागणार आहे 560 स्क्वेअर फूट मधून। वजा केल्यानंतर उत्तर किती येणार आहे 523 स्क्वेअर फूट येणार आहे, म्हणजे 523 स्क्वेअर फूटला आपल्याला टोटली रूमला प्लास्टर करायचं आहे। 523 स्क्वेअर फूट आपलं प्लास्टरचं काम आहे। आता मटेरियल किती लागणार आहे हे जाणून घेऊया। एक रूम प्लास्टर करण्यासाठी सिमेंट साधारणतः 6 ते 7 बॅगच्या आसपास लागणार आहे। एका सिमेंट बॅगची जी खरेदीची किंमत आहे आपण ती 360 रुपये धरलेली आहे सरासरी। 7 बॅगचे झाले 2520 रुपये सिमेंटसाठी। त्यानंतर आपल्याला प्लास्टर सँड लागणार आहे। प्लास्टर सँड किती लागणार आहे 30 CFTच्या आसपास, CFT म्हणजे घनफूटच्या आसपास लागणार आहे। प्लास्टर सँडचा जो रेट आहे आपण तो खरेदीचा तो 80 रुपये पर CFT धरलेला आहे। 30 CFTचे झाले 2400 रुपये प्लास्टर सँडसाठी खर्च। त्यानंतर कामगार खर्च किती येऊ शकतो मित्रांनो, टोटल जे आपलं काम आहे प्लास्टरचं ते 523 स्क्वेअर फूटचं आपलं प्लास्टरचं काम आहे। प्लास्टरचा जो रेट आहे आपण तो 20 रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे। मित्रांनो, हा रेट काही ठिकाणी कमी जास्त असू शकतो, ग्रामीण भागासाठी शहरी भागासाठी हा रेट वेगळा असू शकतो। आपण उदाहरणासाठी जो प्लास्टरचा रेट आहे तो 20 रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे। टोटल आपलं काम किती आहे 523 स्क्वेअर फूट आपलं काम आहे, त्याचे झाले 10,460 रुपये कामगार खर्च। आता या सर्वांची टोटल बेरीज करावी लागणार आहे। सिमेंटचे किती होते 2520 रुपये, प्लास्टर सँड आहे त्याचे 2400 रुपये, कामगार खर्च आहे त्याचं 10,460 रुपये। आता या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर 15,380 रुपये, म्हणजे 10 बाय 12चा एक रूम प्लास्टर करण्यासाठी मटेरियल खर्च व कामगार खर्च 15,380 रुपये येईल। समजलं मित्रांनो? व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।